जय खानदेश मैत्रिणी स्वन. तर आपल्या नीतास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही सर्वांना परत एकदा स्वागत आहे. तर आज हे देखा काय आपल्याकडे नॉनव्हेज म्हणजे मासा येतो. मुंबईना मासा, सुरमई, पापलेट, हलवा, कोळंबी या मुंबईना मासा आहे. तर सर आज काहीतरी स्पेशल आहे. काय आहे तर गटारी आज म्हणजे आषाढ महिन्याला शेवटचा दिवस आणि बुधवारपासून श्रावण स्टार्ट आहे जाणार आहे म्हणून आज आमचा शेवटचा दिवस मंगळवारला आम्ही आणलं होतं. तुमच्याकडे काय कारण की बनवले बुधवारले मग आम्ही साहेब घर राहत नाही म्हणून मंगळवारला आणलं होतं. ओ साहेब, ओ इकडे देखा जरासा. अरे बापरे, एवढं जवळ तुम्ही ऐकायला नाही राहणार. बोला की येन माही कोणता मासा बनवणे, कोणता फ्राय करणे. आपटे रस्सा बनवू आणि पापलेटची फ्राय बनवू. हलवा सकाळी ठेव, हलवा टिकतो जास्त दिवस. आणि श्रावण कंटिन्यू ठेवणार का तुम्ही? हो, मला कंटिन्यू बनवणार. श्रावणमध्ये कंटिन्यू मासे, मटण, मच्छी आणि कोंबडी वगैरे खातात. खात नाही ना? खात राहील की खात नाही? खात नाही. नाही ना. मी गॅस मस्त क्लीन करीन आणि किचन एकदम स्वच्छ करीन आणि मग स्वयंपाक करायला. आणि लगेच कुकरमा पाणी जास्त पाहिजे ना म्हणून लगेच सगळं गॅसवर आहे ना भातलं पाणी सांडली. असं काल ती पण गॅस मी घसायला मस्त आणि लगेच दूध होती काय काय ना काही गॅस ते काय असं काय माहिती. असं पाहिजे होतं एकदा गॅस ना, असं पाहिजे होतं ना. आज गॅस घसायला तर पूर्ण महिनाभर नंतर सगळं घसाने गरज नाही पडत असं. नाही तर आधीच दुपारले कसा लगेच दुपारले क्लीन करा का लगेच संध्याकाळी परत तसंच, संध्याकाळी करा का परत सकाळ तसंच. आणलं का नारळ? नारळ दे. नारळ फोडतोय मी. फोडतोय का? मला आवडतं फोडायला. हा, मला आवडतं पण पसारा नाही करायचंय. आपण आता बनवूया मस्त पैकी अशी रेसिपी. मी तुम्हाला फुल रेसिपी दे खाटासा. याच्यामध्ये फुटणार उंगली बिंगली फुटायला पाहिजे त्या दिवसासारखं. नाही. देखा बरं. अहो ती मुंबईचं नारळ आहे, गावचं नाही आहे. गावचं पोकळ असतं. लगेच दिलं. टाकून द्यायला पाहिजे का मग? टाकून द्यायला खाली जाऊ ना. नारळ फोडाय घ्या. ते मसाला काढाली ना, मसाला काढून करताच नारळ आणलं होतं. म्हणजे भाजी ना कालवण टाईप करणे म्हणजे खोबरं लायचं आणि ओलं खोबरं लायचं. आणि आपण जसं आपल्या खानदेशी स्टाईलमध्ये बनवत असं तर कसं सुकं खोबरं लावतोस किंवा डाळ लावतोस किंवा बाजरीने पीठ लावतोस, काय वाटाणे भाजी करतोस. तर भाजी तशी नाही करणं होती. आणि ओलं नारळ लायचं नाही म्हणजे कोकणी मालवणी पद्धतमध्ये असं करतोस ना, तर तशी करणं होती म्हणून नारळ आणलं होतं. तर त्याचं एक मोठा कांदा कापली ना, आणि त्यानंतर खोबरं ना म्हणजे अर्धी वाटी माही पण अर्ध एवढं खोबरं लिहिलं होतं मी. जास्त पण खोबरं नाही लिहिलं होतं, जास्त खोबरं लिहायचं पण करीना भाजी तर ॲसिडिटी होईल असं म्हणे म्हणून मग अर्धा माही अर्धी वाटी एवढं खोबरं लिहिलं होतं. आणि कांदा ना आपण जसं काळा बटाणा करता कांदा भुजला तसा नाही भुजा, म्हणजे थोडंसं फक्त असं लालसर होऊ दे ना बस. आपण जसं काळ्या करत तसा कांदा तसा नाही करलं होता. लालसर कांदा करा आणि लालसरच लगेच काढली ना आणि त्याला मग खोबरं पण भुंजली ना. मी कांदा भुंजताना खोबरं भुंजताना काहीच भुंजताना ना मसाला भुंजताना ना तेलच नाही टाकत. कारण की आपलं मसाला भुंजाणार असतं यानं नाही राहत म्हणून तेल टाकू नाही. बिना तेलाचा मसाला भुंजवा आणि खोबरं तेल म्हणजे खोबरं भाजताना तेल टाकायचं नाही कधी. आणि त्यांना कारण की त्यांना म्हणा ऑलरेडीच तेल रास भरपूर आणि त्यांना मग तेल टाकणं मग ते जास्त ऑइली होईतच. आणि त्यामुळे ना आपले स्किन प्रॉब्लेम पण होतंच. खोबरामध्ये तेल टाकीसन भुंजतं म्हणून ना खोबरं भुंजताना कधीच तेल टाकू नाही. तर खोबरं पण जास्त नाही भुंजा, फक्त लालसर होती ना आणि लगेच खोबरं पण काढली ना. आणि आता कांदा खोबरं अद्रक लसूण जिरे कोथिंबीर एवढं आणि हळद धने पावडर आणि गरम मसाला एवढं टाकीसनच मसाला वाटिले नाही. गरम मसाला कोणता तर आपला जो खडा मसाला राहस ना त्यालाच बारीक करीलेला राहस ना तोच मसाला मी पूर्ण 6 महिना वापरस. परत 6 महिन्यानंतर परत एकदाच मसाला आणस पूर्ण त्याला वाटिलेस. तर आपला मसाला आता वाटाय घ्या. आता आपण आपली भाजी बनवायला सुरुवात करूया. म्हणजे आपल्या खानदेशी म्हणा सगळ्याच ना भाजीच म्हणतात आपण.
आपण नाही म्हणतच कालवण वगैरे असं तर भाजीच म्हणतात, तर तीच भाजी बनवलेली आहे. तर ते गॅसवर कढई ठेवली नाही त्यांना मग तेल टाकली ना, तेल मग तेजपत्ता आणि मिरची पावडर टाकली ना, आणि त्यांना मग लगेच मसाला टाकली ना. तर टाका टाईमला ना मोबाईल बंद व्हायचा तर पण लक्ष नव्हतं मसाला टाका टाईमले. तर मसाला वगैरे टाकली ना आणि लगेच त्यांना मग मासा ठेविणार, म्हणजे मासा धुईसन ठेवलं जातं ना, त्या मासा त्या मसाला मग टाकी देणार. थोडंसं असं त्या मसाला मस्त जरासं असं शिजविणार आणि त्यानंतरच जे आपलं मिक्सर वाटेलं होतं आपण मसाला ना, त्या मिक्सरनं भांडाમાં पाणी टाकीसन मस्त ते मसाला वगैरे ना पाणी आपण भाजीमा टाकी दिलं आणि आता छान असा उकळी द्या भाजीले. आणि एक साईडलेच मासा फ्राय करली घ्या. मासा कोणता आहे फ्राय करायला, तर पापलेट आणि हलवा दोन्ही मिक्स येतच. दोन्ही म्हणजे अर्धा पापलेट आणि हलवा दोन्ही काढी ठेवलेत आणि अर्धा मासा त्या फ्राय करायला रवा त्यानं माल मिरची पावडर हळद आणि मीठ एवढंच लिहिले, बाकी काहीच नाही, फक्त तेवढंच लिहिले. जास्त मला लाल लाल असा मासा व्हायला आवडतात नाही, नॅचरली कलर यावायला पाहिजे म्हणून मी कलर वगैरे काहीच टाकत नाही त्याला. मग तर रवा आणि मिरची पावडर हळद मीठ बस एवढंच टाकेले आणि एवढं लायसन ना तिथे रवा मासा असा ऐकलं ना, आणि लगेच तेल मग सोडी देवानं फास्ट गॅसवर, म्हणजे ते चिपकतात नाही. गॅस फास्ट राहणार, तेल गरम राहणार ना, मग चिपकतात नाही. आणि फास्ट गॅसवरच मासा फ्राय करू. नंतर जो ते जास्त चांगला फ्राय होईल ना, त्यानंतर त्याला गॅस कमी करू. नाही तर जर आपण कमी गॅसवर मासा जर तेल कमी गरम मग टाकत ना, तर त्या मासा जास्त तेल सोक करलेतच, म्हणून ते हाय फ्लेमवरच गरम तेलमाच मासा टाका. एक साईडले आपली मस्त ग्रेव्हीनी भाजी वैराणी आणि एक साईडले मासा असा मस्त फ्राय वैराणी. मासा असला मस्त दुसरी बाजूला पलटायली या. आपल्याकडे ना आज भरपूर दिवसानंतर मासा आणायला जातात, कारण की मला ऑपरेशन व्हायला ना, त्यानंतर आम्ही जास्त असं म्हणजे मासाच नाही वगैरे काहीच नाही आणा, नॉनव्हेज वगैरे जास्त बनायच नाही, कारण की डॉक्टरनी मला नाही सांगितलं होतं खावा ना. तर आम्हाला साहेब पण नाही म्हणत नको म्हणे सारखं सारखं ते आणे का, मग तू नाही खाणार आणि आम्ही खासो त्यापेक्षा नाही चालेल बरं. तर मी आता फोर्स करीस तसले मासा आणायला सांगत, म्हटलं आणा, मला नाही सांगितलं तर तुमले तर खाणं आहेत ना म्हणून आणा म्हटलं, आणि मग तसले मी बनाय देणार. आणि लगेच एक साईडले पीठ मळीसाठी होतं, त्यांना आधी चपात्या करली या. चपात्या मला ना अगदी छोट्या छोट्या अशा बारीक बारीक चपात्या करायला नाही आवडतच, मला आवडतं मस्त अशा मोठ्या आणि चांगल्या अशा मऊ लुसलुशीत अशा चपात्या आवडतंच, की म्हणजे 2 जरी चपात्या खातात ना तरी पोट भरी जाईल. नाही तर त्या बारीक बारीक छोट्या छोट्या त्याचा म्हणजे जास्त बारीक करायचं तर चावावतीत पण नाही, आणि छोट्या छोट्या चपात्या 4 जरी दिल्या ना तरी समोरनं व्यक्तीनं पोट भरत नाही, आणि मग बिचारायला लाज वाटस परत चपाती मागू का नाही मागू असं. तर म्हणून आहे ना मला मोठ्या मोठ्या चपात्या करायला आवडते. जर असं जर आपल्या घर कोणी पाहुणा वगैरे उन्हात आणि आपण जर छोट्या छोट्या चपात्या करतीनात ना, तर त्यासले परत असं आई वाटस की लिहू का नाही की पुढणी चपाती, आणि पोट पण भरेल राहत नाही. म्हणून मग मस्त मोठ्या मोठ्या अशा चपात्या करत ना, तर खाणारले पण असं वाटस मला पोट भरी घ्या, अरे वा 2च चपातीस मग 3च चपातीस मला पोट भरी घ्या असं वाटस. आणि आमना साहेब ना एक रूल आहे ना की ते 2 चपातीनं ताट मला लेतच नाही, म्हणून मग मी काय करा छोट्या छोट्या चपात्या करायपेक्षा ना मोठी चपाती करस, म्हणजे मग त्याला समजत पण नाही की म्हणजे मी मोठ्या चपात्या खायला. तसं नाही तसा रूल आहे की संध्याकाळी थोडंच जेवण करू आणि मग त्या छोट्या छोट्या अशा 2 चपात्या खावानं म्हणतात. त्यापेक्षा मम्मी म्हणस 2च चपात्या आहेत, मग 2 चपात्या आहेत ना, ते 4 चपात्या 2 चपात्या राहतच. आई तिथली समजत नाही, आणि तसं मस्त असं पोट भरीसन जेवण मिळतात. तुम्ही पण असंच करत जा त्या बारीक बारीक चपात्यांना, म्हणजे एक तर त्या चावाले कडक लागतेस आणि परत पोट पण भरत नाही ते ना, दुसऱ्यानं काय आपलंसुद्धा पोट भरत नाही बारीक बारीक 2 चपात्या राहणार तर. त्याचा टाईम झालेला आहे, युनिफॉर्म काढून ठेवते आणि आता जेवायला जाऊया. चला तर या जेवायला देखा अशी मस्त अशी ग्रेव्हीनी भाजी व्हायले, म्हणजे भाजीमा सुरमई मासा बनायले आणि फ्रायमा हलवा आणि पापलेट फ्राय करेले, आणि मस्त अशा चपात्या कांदा भात
असं सगळं शे. आणि आता जेवण वाढी राहणं सगळं असले तर तुम्ही पण या जेवाले आणि रेसिपी कशी वाटली ना ते कमेंट करी सांगा. आणि आज ना व्लॉग आहे ना हा गटारी स्पेशल गट हारी असं काहीतरी त्याला नाव आहे. तर ते गटारी स्पेशल असा व्लॉग आहे गावाकडे असं आपलं भंडारा म्हणतंस म्हणे असं आमना साहेब सांगतस म्हणजे मिस्टर मोरे सांगतात असं की आमच्याकडे भंडारा म्हणतंस आणि मुंबईमा गटारी म्हणतंस म्हणे. तर तसं श्रावण चालू आणि पहिले ना आषाढ महिनामा असं नॉनव्हेज बनायचं आणि खावण राहायचं नंतर पूर्ण श्रावण महिना खातात नाही म्हणून नाही गटारी राहत. तर तेच गटारी ना आज ना शेवटना दिवस होता म्हणून नाही मासा वगैरे आणि सण पण आहे. आणि नंतर श्रावण महिना पूर्ण आम्ही नॉनव्हेज खातच नाही म्हणून मग आता आषाढ महिना ना शेवटना दिवस आहो नॉनव्हेज खावा ना त्यानंतर डायरेक्टली श्रावण संपल्यानंतरच नॉनव्हेज खावा नाही. तर मस्त अशी ग्रेव्हीने भाजी व्हायला होती. मासा पण देखा बिना कलर टाकाना मस्त लाल असा कुरकुरीत असा मासा फ्राय व्हायला होतात आणि चपात्या पण मऊ लुसलुशीत. तर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तुम्ही पण या जेवायला. तर देखा किती मस्त अशी भाजी व्हायला मासा पण मस्तपैकी शिजवायला. तर कसा वाटणं ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण अशाच पद्धतीने जेवण बनवत असता. तर मी काही खास नाही पण बनावं असंच साधं सिंपल पद्धतीने पण चव अगदी मस्त येस. तर कधीतरी या तुम्ही पण आमच्याकडे जेवायला मग तुम्हाला पण चव समजेल मस्त जेवण देखा किती छान अशी भाजी व्हायले. तर चला तर व्हिडिओ देखा त्याबद्दल तुमनं मनपासून आभार. तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा येईल अशात तर सबस्क्राईब करजात आणि व्हिडिओला लाईक करजात आणि चांगल्या चांगल्या कमेंट करजात. आणि सर्वात पहिले ना म्हणजे बेल आयकॉन प्रेस करजात की जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा ना तर मी ज्या पण व्हिडिओ अपलोड करसू त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येत जातील आणि तुमले त्या व्हिडिओ देखानी आवड वाटेन किंवा तुम्ही पण मनासारखं असं रेसिपीनं वगैरे व्हिडिओ बनायचं नाही अपलोड करू शकतास. अजून मला दुसरं पण चॅनल शे त्यावर मी शिवणकामना व्हिडिओ टाकस. जर तुम्ही ते पण देखणं असेल तर नक्की त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि त्यावर जायचं तुम्ही पण शिवणकाम शिका आणि तुम्ही पण शिवणकाम करा. चला तर बाय बाय.